नमस्कार, जय गणेश. मी मुंबईचा कुणाल. आज आलो आहे मी आपल्या लालबाग परळमध्ये. आज सुरत आणि सुरतच्या गणपतीचा आगमन सोहळा आहे. म्हणजे पूर्णतः म्हणजे 2 ते 4 गणपती आहेत सुरतचे. ब्लॉग आणि सर्व आज जे काही होणार आहे लालबाग परळमध्ये सर्व मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझा इंस्टाग्राम पेज आहे मुंबईचा कुणाल, त्याला नक्की फॉलो करा. चला आपण पुढे जाऊया. विश्वराजाचं आगमन चिचपोकळीच्या या गल्लीतूनच होणार आहे. पुढे तो रस्ता आहे. सद्गुरू सदन आहे. ह्याच्यामध्येच सुरतचा विश्वराजा बनलेला आहे. इथूनच भव्य दिव्य असा सोहळा, आगमन सोहळा आता थोड्याच वेळात पार पडणार आहे. सुरुवात चालू आहे, तयारी सुरू आहे. अरे दोस्त, कांदुली श्री कैसे हो? बढ़िया हो ना? आगमन के लिए पूरी टीम आहे. पूरी टीम आली आहे. ओके. सगळेजण वेट करतायत कधी आगमन सोहळा सुरू होणार, पण 1च्या नंतरच सुरू होईल बहुतेक. फुल क्राऊड. मित्रांनो बघा, सुरतचा विश्वराजा, किती सुंदर मूर्ती आहे. खूप सुंदर बघा. आज भव्य दिव्य असा आगमन सोहळा होणार आहे. सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये येणार आहेत. स्टे ट्यून राहा. क्राऊड आहे. सर्वजण उभे एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे सिंदूर सोहे मूस की सवारी। पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे संत। आई, जय गणेश. जय गणेश. कशा आहात? एकदम मजेत. एकदम मजेत. पहिलाच आगमन सोहळा आहे. हो. आज काय म्हणणार? आजच बाबांची पहिली तिथी आहे हिंदू कॅलेंडर प्रमाणे. आणि 2026 आज पहिलाच माझा गणपती निघतो आहे आणि सुरतचा. आणि त्यांच्या आवडता असे त्यांच्या हातचा मला वाटतं मातीकामाचा हा शेवटचा चेहरा असावा, जेवढा मला माहिती आहे. आणि मला खूप आनंद होतोय की आजच्या दिवशी नक्कीच वडिलांचा आशीर्वाद असेल आणि ही छान अशी मूर्ती मी माझ्या मंडळाला सुपूर्द करत आहे. संकल्पनेबद्दल थोडं सांगा ताई. 2019 मध्ये खूप उत्तम कलाकृतीची प्रभावळ आपण लोकांच्या समोर आणली होती. आणि तीच प्रभावळ एक इतिहासाचा मेळ आणि आपण हरिहराची भेट असं आपण करत आहोत. म्हणजे आपला हर म्हणजे शिव मागे आहे आणि आपला हरी म्हणजे विष्णू स्वरूपातला आपला गणेश जिथे स्थापना झालेली आहे मूर्ती स्वरूपामध्ये, ते ह्या दोघांचा मेळ आपण इथे करत आहोत. तर हरिहर भेट आपण ह्या स्वरूपात मूर्तीची कलाकृती केलेली आहे. स्टुडिओ विजय सरांचा हा पहिला आगमन सोहळा आहे. सुरतचा विश्वराजा. काय म्हणणार मंडळाबद्दल? मंडळ म्हणजे मला असं वाटतं, मंडळ म्हणण्यापेक्षा आम्ही वर्षभर बोलतच असतो. म्हणजे मंडळ म्हणण्यापेक्षा मैत्री आणि एक कुटुंब हे इतकं घट्ट नातं आहे. आणि आम्ही माझ्या सल्लागार समितीमध्ये विश्वराजाचे जे मेन आहेत हिरेनबाई यांना घ्यायला हरकत नाही. हा बोला. तर खूप छान मला ते काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन करतात आणि आमचा खूप चांगला रॅपो आहे. आणि अतिशय उत्तम मंडळ आणि सगळं एक मार्गी हँडल करणारे आणि खूप साऱ्या मंडळाच्या मुलांना घेऊन त्यांना सोबत घेऊन काम करायला लावणं आणि काम करून घेणं आणि त्यातून सगळ्या गोष्टीतनं अवघड कठीण अडचणीतनं मार्ग काढणं म्हणजे हिरेनबाई टनकार्या. तर मला असं वाटतं सुरतमध्ये खूप हिम्मत करून सिग्नेचर फेस घेऊन जाणं, त्याकडे येणारच होतो मी.
म्हणजे अगदी माझ्या काळजात हात घालून ते काळी सुरतला घेऊन जाण्याचं जे धाडस केलेलं आहे ते हिरेनभाईने केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये विश्वास हा नक्कीच आहे सुरतवासियांवरती आणि माझ्या गुजरातच्या सगळ्या बांधवांवरती. एक विश्वास असल्याशिवाय माणूस कुठलीही आपली जवळची गोष्ट देत नाही. तो त्यांनी नक्कीच या मंडळाने संपन्न केलेली आहे. अच्छा ताई, हा भव्य सोहळा, आगमन सोहळा आहे, एवढे गणेश भक्त येतात आणि इथे खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत आहे. तुम्ही काय म्हणणार, एवढे गणेश भक्त येतात पुढे विजयार खातूनच्या इथे? यावर्षी म्हणजे खूप जास्त, मला असं वाटतं खूप जास्त गर्दी होते. तर मंडळाला म्हणजे मला ना कुठेतरी असं थोडीशी भीती वाटते की मूर्ती बाहेर काढण्यापासून ट्रॉलीवरती आपण ठेवेपर्यंत आणि तिथून त्यांचा गोष्टी मार्गस्थ होईपर्यंत कुठे अडचणी यायला नको. कारण का ही गर्दी काही आपण आवर्जून काही बोलवलेली नसते. बरोबर आहे. तर कुठे ना कुठे काही गोष्टी फ्लॅश झालेल्या असतात आणि त्याच्यानंतर ती येत असतात. असं तर मला असं वाटतं त्या गर्दीने देखील बाप्पाच्या उत्साहासाठीच येतात. आपल्या उत्सवाचीच ही गर्दी आहे नक्कीच, पण कुठेतरी मंडळांना एक सपोर्ट करून ही आपली बाहेरगावची मंडळ आहेत, आपल्या मुंबईतल्या कलाकारांची कलाकृती घेऊन जाण्यासाठी ते येतात. तर त्यांना सुकर आणि चांगला सोपं होईल अशी त्यांची यात्रा इकडून सुरतपर्यंत असं त्यांनी सपोर्ट करावा की जेणेकरून कुठेही त्यांना त्रास होता कामा नये आपल्या प्रशासनाकडून किंवा इतकं फार हाईप करू नये असं मला वाटतं. ताई, हे खूपच तुम्ही लवकर प्रिपरेशन केलेलं आहे आणि जागा पण बदललेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? जागेचं जसं मी गेल्या वर्षी पण म्हटलं की जिथे मला माझ्या बजेटमध्ये जागा मिळणार तिथे मी गणपती करणार. नक्कीच मी लालबाग परळमध्येच असणार आणि त्याप्रमाणे मी जागा नियोजते. कारण काही जणांना आगमन असतात जी आपली लोकल आहेत, त्यांना तो एक पट्टा आगमनाचा हवा असतो किंवा एक प्रेझेंटेशन असतं काही मंडळांचं ढोल ताशा पथकाचं वगैरे हे सगळं. तर जसं नियोजन आहे त्याप्रमाणे मी त्यांना तेवढा एरिया ॲटलिस्ट त्यांना सेलिब्रेट करता येईल ह्या पद्धतीने मी कारखाने घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं जागेची कमतरता आहे. जी जागा मिळेल ते मला वाटतं आत्ताच्या लालबाग परेलमध्ये सोनंच आहे. करेक्ट आहे, बरोबरच आहे. त्यामुळे देवाने ज्या ठिकाणी मला यावर्षी योजना माझी केलेली आहे तर त्या तिथून मी त्याला घडवत आहे आणि तिथून त्याला सुपूर्त करत आहे. म्हणजे काय एक आता थोडासा वेगळाच क्वेश्चन आहे, 2026 मध्ये काय वेगळेपणा दिसणार आहे? जे लोकांना अपेक्षित आहे स्टुडिओकडून, म्हणजे फक्त चेहरा नाही, कारण आपण या व्यतिरिक्त सुद्धा एक संपूर्ण कलाकृती देत आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये जे कॉन्सेप्ट म्हटलं जातं तर ह्या विश्वराजाच्या कॉन्सेप्टमध्ये मला असं वाटतं संकल्पना ही जी काही होती ही मंडळाची होती आणि रेखाचित्र जे आपलं आहे नचिकेत साळुंखे यांचं होतं आणि साकारण्याचं काम मी त्यांच्या संकल्पनेनुसार केलेलं आहे. तर जेवढं मला 100% देता आलं तेवढं मी नक्कीच दिलेलं आहे आणि जितकी साधी सोजवळ आणि छान मूर्ती करता येईल मी तितकं देवत्व उतरवण्याचा प्रयत्न आमच्या आर्टिस्टच्या थ्रू केलेला आहे. ओके, धन्यवाद ताई. आता आपल्या बरोबर अजून एक मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आपका तुमचं नाव काय? प्रवीण राऊत. अच्छा, बोला, काय म्हणता? आमचा एक गोरेगावचा राजा लक्ष्मी मित्र मंडळ गोरेगावमध्ये खूप मोठा गणेश उत्सव साजरा होतो. तर आमचं गोरेगावचं आगमन 30 ऑगस्टला आहे. तर सचिन जाधव यांच्या कारखान्यातून बाप्पाचं आगमन होणार आहे. मूर्तिकार कोण? मूर्तिकार सचिन जाधव यांच्या कारखान्यातून आपलं आगमन होणार आहे 30 ऑगस्टला. भरपूर काही ढोल वगैरे वाद्य वगैरे आम्ही केलेले आहेत. त्यासाठी सर्वांनी येऊन त्यांना प्रोत्साहन करून मोठा एक धमाका जल्लोषात गणबाप्पाचं आगमन करूया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सूरतचा विश्वराज अजून आतमध्ये आहे. अजय भाई, क्या बोलोगे, क्या हो गया सूरत का विश्वराज? सुबह से हम लोग इधर पे मतलब आजू बाजू में आगमन वगैरह, उसके बाद लास्ट आगमन के लिए हम लोग रुके हैं. सुबह से शाम हो गया. एक्चुअली कुछ प्रॉब्लम हो गया था शायद पार्ट वीट में या तो फिर मूर्ति में, तो इसके लिए सब मेकिंग वगैरह चालू था काम. उसके बाद अभी सब रेडी हो चुका है, मतलब आगमन की तैयारी हो चुकी है. मूर्ति निकल ही गई बाहर. बस एक 10-15 मिनट पब्लिक है ना? बहुत पब्लिक है. क्राउड देखो इधर, पब्लिक रुकी है अभी. शाम के 6 बजने आए अभी. देख लो भाई, 6 बजने आ गए, 5:30 बज गए, 6 बज जाएगा. और अभी हम लोग को किधर भी जाना है? और अभी अपने को दादा के वर्कशॉप में जाने का है. वर्कशॉप में अरुण दादा, सब लोग को वेटिंग है. वेटिंग है भाई. इस साल दादा किसको पॉडकास्ट नहीं दे रहे ना इंटरव्यू.
ले क्या बोल रहा है? तो उसके बाद देखते हैं, अभी शायद कुछ स्पेशल होने वाला है इस साल। हाँ शायद कुणाल भाई को देंगे इस साल। देगा वो। बोला है कि हाँ। संडे के दिन आओ मिलो। हाँ। कुछ बात है, अभी क्या बात है मुझे भी पता नहीं, इनको ही पता है। अजय भाई सब पोल खोल दिया तुम। तो वीडियो में आप लोग बने रहो अभी। हाँ। बहुत मजा आने वाला है, मतलब आगमन का और नज़ारा आपको देखने मिलेगा। मिलेगा ना? हाँ। चलो जय गणेश. जय गणेश. विश्वराजाचा इथे व्हॅन आली आहे तर ह्याच्यावरूनच गणपती जाणार आहे यांचा. बघा फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड आहे बघा, फुल क्राऊड. सकाळपासून प्रतीक्षेमध्ये शेवटी आलाय गणपती. संध्याकाळ झाली, व्यवस्थित फुल गर्दी झाली आहे बघा, फुल गर्दी. गाड़ी घुमा के लाओ, उधर है जगह, मैं जाता हूँ, वो टेम्पो खड़ा है ना। गणपती बाहेर आले, सकाळची प्रतीक्षा होती पूर्ण झाली. सुंदर मूर्ती यावेळेला सिग्नेचर पेन दिलेलं आहे. मूर्ती आहे, जाने दो आगे, ही सुंदर मूर्ती दिसते बघा. जाओ दे पुढे. सकाळपासून सगळे वाट बघत होते, शेवटी तो काही मागाच. हा 5 ते 6 तास पब्लिक वाट बघत होती. सुंदर अशी मूर्ती. काय पब्लिक पळते, फुल पब्लिक पळते, पब्लिक पळते फुल. गाड़ी पुढे. आमचा श्री तिकडे कमी तिकडे आम्ही. हा आवाज. अरे इथून बाजूला व्हा. मित्रांनो गणपती आता निघालेलाच आहे इथून. बाजा सगळं बंद झालं आहे, सगळेजण गेले आहेत. त्याच्या बाजूलाच बोलवतो मी पण त्यासोबत. सूर्य विजयार खाते मला वाटलं हा एकटा आहे. खूप गर्दी सकाळपासून होती. सुरूच आहे. गणपतीचा आसरा चेहरा बघा, किती सुंदर वाटतं. नमस्कार मित्रांनो, आता आपला सुरतचा विश्वराज ह्याचं आगमन आता खूप म्हणजे व्यवस्थितरित्या झालेलंच आहे. कारण की ढोल ताशा सगळं बंद झालं, कारण की वेळ निघून गेली आणि काहीतरी कारणामुळे गणपती अडकलेला होता आतमध्ये. थोडा ट्रॉलीचा काहीतरी इश्यू होता पाटाचा, पण आता सगळं व्यवस्थित आहे. मग आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल काय असेल ते. क्या बोलोगे? बहुत आज मज़ा आ गया है, मतलब जो मुंबई का पहला मतलब स्टेप था महाआगमन का, हाँ। तो बहुत अच्छा लग रहा था और बारिश भी हुई, बहुत सारे आगमन हो गए. एक लास्ट आगमन रह गया था, वो भी हो चुका है फाइनल हाँ। अच्छे से. तो अभी हम लोग रवाना होंगे घर के लिए. घर के और लिए. आने वाले टाइम आपको बहुत सारे ब्लॉग नए अच्छे ब्लॉग मिळेंगे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईचं पुन्हा या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. सगळं अपडेट तुम्हाला त्या पेजवरती मिळतील आमच्या ब्लॉगबद्दल. गणपती बाप्पा मोरया.